एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे। जे आपण 10 दिवसांचं चॅलेंज घेतलं होतं इंग्लिश कसं बोलायचं हे शिकण्याचं, त्याचा हा पार्ट 2 असणार आहे। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर तो सुद्धा बघून घ्या। तर बघा, पहिले या व्हिडिओ मध्ये आपण आय एम वी आर हे सर्व आपलं शिकलेलो होतो। तर आता शिकूयात आपण माय, युअर, अवर, हिज, हर, देअर। काय सांगितलं मी? माय, युअर, अवर, हिज, हर, देअर। लिहून सुद्धा बघून घेऊ एकदा। माय, युअर, अवर, हिज, हर, देअर। आता लवकर आहे, तुम्हाला तुमच्या नोट मध्ये नोट डाऊन करून घ्यायचंय। आता प्रत्येकाचा काय काय अर्थ होतो आणि कशा प्रकारे वापरायचे ते आपण आता बघूया। तर आता बघा, कोणाला काय अर्थ लागतोय हे आपण आता बघूया। माय हा वापरला जातो माझा, माझी आणि माझी या शब्दांसाठी माय वापरला जातो। आणि युअर जो आहे तो वापरला जातो तुझा, तुझी, तुझे यासाठी वापरला जातो युअर। नंतर जो दुसरा युअर आहे तो असतो प्लुरल साठी, तो तुमचे आणि तुमच्या याच्यासाठी तो वापरला जातो। आणि जो अवर आहे तो आमचा, आमची, आमचे याच्यासाठी अवर वापरला जातो। आणि हिज वापरला जातो त्याचा, त्याचे, त्याची याच्यासाठी हिज वापरला जातो। आणि जो हर आहे तो वापरला जातो तिचा, तिची, तिचे यासाठी वापरला जातो हर। आणि जो देअर आहे तो वापरला जातो त्यांचा, त्यांची, त्यांचे याच्यासाठी हर वापरला जातो। हे सगळं तुम्हाला पाठ करून ठेवायचे। आता प्रत्येकाला कशा प्रकारे यूज करायचं हे आपण आता बघूया। आता माय कशासाठी वापरला जातो? माझा, माझी आणि माझी याच्यासाठी। समजा मी म्हणलं तू माझा मित्र आहेस, तू माझा मित्र आहेस। आता या सेंटेन्स मध्ये काय आलेलं आहे? मायचा वापर करायचा आहे, कारण की त्या माझा लागलेला आहे। मग आपण काय करणार आहे आता? तुला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? यू म्हणतात, म्हणून इथे घेतला यू। आणि यू जर लागला तर आयस ला काय लागणार आहे? आर लागणार आहे। मागच्या पार्ट मध्ये आपण सगळं क्लिअर केलेलं होतं की कशाच्या पुढे आर लावायचा, कशाच्या पुढे एम लावायचा। तो व्हिडिओ पटकन तुम्ही बघून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। तर बघा, आता यू लागल्यानंतर आयस ला इंग्लिश मधून म्हणायचं आहे आर। तुला इंग्लिश मधून म्हणलं यू, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आयस ला काय म्हणलं? आर। मग माझाला इंग्लिश मधून काय म्हणतात? पहिला घेतल्यानंतर शेवटचा, दुसरा आणि तिसरा अशा प्रकारे आपण करतोय। माझाला इंग्लिश मधून म्हणतात माय। नंतर मित्र, याला इंग्लिश मधून काय म्हणतात? फ्रेंड। अशा प्रकारे इथे आपण माय वापरला। तर आता माय कशा प्रकारे वापरायचा आहे तर कळालंय। अजून आपण 1-2 अशा प्रकारचे सेंटेन्स घेऊ। समजा मी म्हणलं तू माझा भाऊ आहेस, तू माझा भाऊ आहेस। तुला इंग्लिश मधून काय म्हणतात? यू म्हणतात, म्हणून इथे घेतला यू। यू लागला तर आयस ला काय वापरायचा? आर। पहिला घेतल्यानंतर शेवटचा, म्हणून आयस ला वापरला आर।
पहिला घेतल्यानंतर शेवटचा, नंतर दुसरा आणि तिसरा. माझाला इंग्लिश मधून काय म्हणतात? माय, म्हणून इथे आला माय. भाऊला इंग्लिश मधून म्हणतात ब्रदर. यू आर माय ब्रदर. समजा मी म्हणलं तू माझी बहीण आहेस. तू माझी बहीण आहेस. मग इथे काय करावं लागेल? आता तुला इंग्लिश मधून म्हणलं यू. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आहेस ला काय म्हणलं? आर. नंतर माझी, याला इंग्लिश मधून म्हणलं माय. बहीणला इंग्लिश मधून म्हणतात सिस्टर. आता अशा प्रकारे आपलं मायचा वापर कसा करायचा हे तर आपलं क्लिअर झालेलं आहे. आता आपण युवर कशा प्रकारे यूज करायचा हे बघूया. आता युवर कशासाठी वापरतात? तुझा, तुझी, तुझे याच्यासाठी वापरतात युवर. तर समजा मी म्हणलो तो तुझा मित्र आहे. तो तुझा मित्र आहे. आता या सेंटेन्सला कशा प्रकारे इंग्लिश मधून म्हणायचंय? तर तोला इंग्लिश मधून काय म्हणतात? ही, म्हणून इथे घेतला ही. ही लागल्यावर आय ला काय लागतो? इज. काय करायचं? पहिला घेतल्यानंतर शेवटचा, मग दुसरा, मग तिसरा. ही घेतल्यावर आय ला लागतो इज, म्हणून इथे आला इज. नंतर तुझा, तुझाला काय म्हणतात? युवर, म्हणून इथे घेतला युवर. नंतर मित्र, याला इंग्लिश मधून म्हणतात फ्रेंड. म्हणजे तयार झालं ही इज युअर फ्रेंड. समजा मी म्हणलं तो तुझा भाऊ आहे. तोला इंग्लिश मधून काय म्हणतात? ही, म्हणून इथे घेतला ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, मग ही आलाय म्हणून आय ला काय लागेल? तर इज, म्हणून इथे आला इज. तुझा, याला इंग्लिश मधून म्हणतात युअर. आणि भाऊला इंग्लिश मधून काय म्हणतात? ब्रदर. म्हणजे हा सेंटेन्स तयार झाला ही इज युअर ब्रदर. समजा मी म्हटलं ती तुझी बहीण आहे. ती तुझी बहीण आहे. आता टीला इंग्लिश मधून म्हणतात सी, म्हणून इथे आला सी. नंतर सी लागला म्हणून आय ला काय लागतो? इज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, म्हणून आय ला घेतला इज. नंतर तुझी, तुझीला इंग्लिश मधून काय म्हणतात? युअर म्हणतात, म्हणून इथे आलं एक युअर. नंतर बहीणला इंग्लिश मधून म्हणतात सिस्टर, म्हणून इथे घेतलं सिस्टर. आता पहिला युअर तर आपला क्लिअर झाला.
आता दुसरा युवर कशा प्रकारे वापरायचा हे सुद्धा आपण बघूया. तर जो दुसरा युवर आहे तो कशासाठी वापरायचा आहे? तुमचे आणि तुमच्या याच्यासाठी जो आहे तो दुसरा युवर वापरायचा आहे. तर बघूयात कशा प्रकारे वापरायचा आहे. समजा मी म्हणलं आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात? वी. म्हणून इथे घेतला वी. नंतर वी आला म्हणजे आहोतला काय लावावा लागतो? आर लावावा लागतो. मी तुम्हाला हे कशा प्रकारे करायचंय त्याची एक सिंपल ट्रिक सुद्धा सांगतो. हे बघा, समजा मी याला नंबर दिले 1, आम्ही 1, तुमचे 2, मित्र 3, आहोत 4. तर आता सर्वात पहिले काय करावं लागतं? पहिला जो आहे तो आहे ना सब्जेक्ट असतो म्हणजेच कर्ता, म्हणून तोच एक नंबरलाच राहतो. नंतर जो आहोत आलाय, आहे जर आलेला असलं तर त्याला पहिले घ्यावं लागतं म्हणजे शेवटचा पहिले येतो. म्हणजेच काय करायचंय? 4 नंबरचा दुसऱ्या नंबरला वापरायचा आहे. नंतर मग काय करायचंय? दुसरा घ्यायचाय, तुमचेला दुसरं घ्यायचंय आणि तिसरं घ्यायचंय. अशा प्रकारे करायचंय म्हणजे सर्वात पहिले पहिलाच राहणार, नंतर चौथा, मग दुसरा, मग तिसरा. कशा प्रकारे? पहिलाच राहणार आहे. तर पहिला काय? आम्ही, म्हणून आम्हीला घ्यायचं वी. नंतर आहोत, वी आला तर आहोतला काय म्हणायचं? आर म्हणायचं, म्हणून आहोतला घेतलं आर. नंतर तुमचे काय करायचंय? पहिला घेतल्यानंतर चौथा घेतला, मग आपण काय केलंय? इथे चौथा घेतला, मग आता पुढचा काय वापरायचा आहे? तर दुसरा वापरायचा आहे. आता 2 नंबर कशाला लिहिलेला आहे? तुमचेला, म्हणून तुमचेला इंग्लिश मधून म्हणलं युवर. आणि 3 नंबर कशाला दिलेला आहे? मित्र. मित्राला इंग्लिश मधून म्हणतात फ्रेंड्स. पण आता तुमचे आणि तुमच्या वापरलेलं आहे म्हणजे ते काय? प्लुरल आहे, म्हणून इथे एस लावला म्हणजे झालं फ्रेंड्स. म्हणजे काय तयार झालं? वी आर युअर फ्रेंड्स. तर आता बघा, आता दुसरा आपण सेंटेन्स घेऊ. तर दुसरा सेंटेन्स घेऊ आपण, आम्ही तुमचे भाऊ आहोत. कोणी म्हणेल समजा तू तेच सेंटेन्स का रिपीट करतोय? तर मी तुम्हाला समजण्यासाठी तेच सेंटेन्स रिपीट करतोय. तर बघा आता, आम्ही तुमचे भाऊ आहोत. आम्ही तुमचे भाऊ आहोत. आम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात? वी, म्हणून इथे घेतला वी. नंतर वी आला तर आहोतला काय म्हणावं लागतं? आर, म्हणून इथे घेतला आर. आणि नंतर तुमचे याला इंग्लिश मधून म्हणलं ब्रदर. तुमचेला इंग्लिश मधून म्हणतात युअर, म्हणून इथे घेतलं युअर. नंतर भाऊला इंग्लिश मधून काय म्हणतात? ब्रदर. हे आता प्लुरल आहे म्हणून इथे काय करायचं? एस लावून द्यायचा म्हणजे झालं ब्रदर. नंतर आता काय केलं? आता तुम्हाला हे 2च सेंटेन्सहून युअर कसा वापरायचा आहे दुसरा हे तुम्हाला पूर्णच समजलं असेल, कारण की 2 युअर आहे. पहिला युअर जसा आहे तसाच दुसरा युअर सुद्धा वापरायचा आहे, पण मग दुसरा युअर काय आहे? प्लुरल आहे. तर तुम्हाला
मागचा पार्ट 1 नक्कीच बघायचा आहे. तो जर बघितला नसेल पण तुमचं त्याच्यात शिकवलेलं सगळंच क्लिअर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर सुरुवात करूयात पुढच्या अवरला. आता अवर कशा प्रकारे वापरायचा हे बघूया. तर आता अवर कशा प्रकारे वापरायचा आहे. अवरचा अर्थ आहे आमचा, आमची, आमचे. तर अवर कशा प्रकारे वापरायचा आहे. आता समजा मी म्हणलं तुम्ही आमचे मित्र आहात. तुम्ही आमचे मित्र आहात. तुम्ही आमचे मित्र आहात. आता बघा हा सेंटेन्स कशा प्रकारे तयार होणार आहे. तुम्ही जरी असला तर त्याला काय लागणार आहे, यूच लागणार आहे. आणि तुमचे जरी असले तर यू लागणार आहे. तू पण असला तर तिथे यूच लागणार आहे. तर बघा तुम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात म्हणजे यू. आणि यू जर लागला तर आहातला काय म्हणायचंय, आर म्हणायचंय. पहिला घेतल्यानंतर कोणता घ्यायचा तर शेवटचा घ्यायचा. आहातला म्हणलं आर. यू आर एवढं घेतलं. नंतर आमचा, आमची, आमचे याला काय म्हणायचंय आपल्याला, अवर म्हणायचंय. आमचे कारण की अवर म्हणून आपण इथे म्हणलं अवर. आणि आपण आता अवर कसा वापरायचा ते शिकतोय. नंतर मित्र याला इंग्लिश मधून म्हणतात फ्रेंड्स. तर हे सुद्धा प्लुरल आहे म्हणून आपण काय केलं इथे लावला युअर, अवर फ्रेंड्स. तर अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झाला. आता पुढचा सेंटेन्स घेऊया. समजा मी सेंटेन्स घेतला. पुढचा सेंटेन्स घ्यायच्या आधी तुम्ही अजून लाईक नाही केलं नसेल केलं तर लाईक करा. आणि अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. कारण की अजून फक्त 2च पार्ट आलेले, 8 पार्ट अजून इंग्लिश बोलण्याचे येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि पुढे जी इंग्लिश आपण शिकणार आहोत ती सुद्धा तुम्हाला जमली पाहिजे यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर बघा पुढचं जे वाक्य आहे आपलं ते आहे तुम्ही आमचे शिक्षक आहात. तुम्ही आमचे शिक्षक आहात. हे बघा आता तुम्ही, आम्ही हे जे असतं ना तुमचे, आमचे ते प्रत्येकच प्लुरल मध्ये येणार आहे, सिंग्युलर मध्ये नाही. मागच्या व्हिडिओत सगळंच सांगितलंय काय प्लुरल मध्ये आणि काय सिंग्युलर मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही तो पार्ट 1 नक्कीच बघून घ्या. नंतर तुम्हीला इंग्लिश मधून काय म्हणतात मग यू म्हणून इथे घेतला यू. नंतर आहातला म्हणलं आर म्हणून इथे आला आर. पहिला घेतल्यानंतर काय घ्यायचा, शेवटचा घ्यायचा. नंतर आमचेला काय म्हणतात अवर म्हणून इथे आलं अवर. आमचा, आमची, आमचे या तिघांपैकी जर काहीही आलं तर तुम्हाला काय म्हणायचंय, अवर असंच म्हणायचंय. नंतर शिक्षक याला काय म्हणतात इंग्लिश मधून टीचर्स. याच्या पुढे एस का जोडला कारण की हा प्लुरल. याच्यात तुम्ही आलंय याच्यावरूनच काय समजतंय की हा प्लुरल आहे. तर बघा आता पुढचे सेंटेन्स काही घेऊन आपण आता एवढ्याहूनच तुम्हाला समजलं असेल की अवर कशा प्रकारे वापरायचा आहे. तर आपण अवरच्या पुढचा कोणता राहणार आहे. तर पुढचा जो आहे आपला तो आहे हीच. याच्यात कोणकोणते येणार आहे, त्याचा, त्याचे आणि त्याची याच्या करता वापरला जाणार आहे. तर याच्याहून समजा मी सेंटेन्स घेतला तो त्याचा मित्र आहे. तो त्याचा मित्र आहे. तोला इंग्लिश मधून काय म्हणतात ही.
शेवटचा घ्यायचा. आहेला इंग्लिश मधून काय म्हणतात, ही लागला तर आहेला इंग्लिश मधून म्हणतात इज, म्हणून इथे घेतला इज. नंतर त्याचा, त्याचे, त्याची असा काही असेल तर त्याला काय लावायचं आहे, आपल्याला हीज लावायचं आहे, म्हणून इथे घेतला हीज. नंतर मित्र, या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात, फ्रेंड. हा सिंग्युलर आहे कारण की याच्यात त्याचा आलेला आहे. याच्यात तुम्ही, आम्ही, तुमचे, आमचे याचा काही याच्यात संबंध नाहीये, म्हणून तो कायम याच्यातला प्रत्येक सेंटेन्स सिंग्युलर मधला असणार आहे, म्हणून याच्या पुढे कधी यस लावायचा नाही. तर पुढचा घेऊ आपण, तो त्याचा भाऊ आहे. तो त्याचा भाऊ आहे. तोला इंग्लिश मधून काय म्हणतात, ही, म्हणून इथे घेतला ही. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. ही लागला तर राहिला काय लागतो, इज लागतो, म्हणून इथे घेतला इज. नंतर त्याचा, याला इंग्लिश मधून काय म्हणलं, हिज, म्हणून इथे घेतला हिज. नंतर भाऊला इंग्लिश मधून काय म्हणतात, ब्रदर म्हणतात, म्हणून इथे घेतलं ब्रदर. म्हणजे हा सेंटेन्स तयार झाला, ही इज हिज ब्रदर. तर आता हिज आपला कंप्लीट झाला. हिजच्या पुढे आता काय आहे, तर हर आहे. तर आता हर कशा प्रकारे वापरतात ते आपण आता बघूया. तर आता चालू झालाय आपला हर. हर, हर मध्ये काय काय येतात, तिचा, तिची आणि तिचे. हे कशामध्ये येतात, हर मध्ये येत असतात. तर बघा कशा प्रकारे वापरायचं याला. आता समजा मी म्हणलं, मी तिचा मित्र आहे. मी तिचा मित्र आहे. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात, आय, म्हणून इथे घेतलं आय. आय जर लागला तर आय ला काय लागणार आहे, एम लागणार आहे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा राहतो, म्हणून इथे घेतलं एम. नंतर तिचा, तिचाला काय म्हणायचंय, हर म्हणायचंय, म्हणून आपण इथे काय केलं, हर घेतलं. नंतर मित्र, मित्राला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, फ्रेंड, म्हणून इथे आलं फ्रेंड. म्हणजे झालं आय एम हर फ्रेंड. तर बघा अशा प्रकारे तयार झालं. समजा मी म्हणलं, मी तिचा भाऊ आहे. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात, आय म्हणतात, म्हणून इथे आला आय. नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आय ला इंग्लिश मधून काय म्हणतात, एम, आय लागला तर. नंतर तिचा, याला इंग्लिश मधून म्हणलं हर. नंतर भाऊला इंग्लिश मधून म्हणतात ब्रदर. नंतर याच्यानंतर आपला आता शेवटचा आहे, तो आहे देअर. त्याला आपण आता सुरुवात करूया. तर आता आहे आपला देअर. त्याच्यात येतात त्यांचा, त्यांची, त्यांचे हे येतात. तर बघूया देअरला कसं यूज करायचंय. आणि आपला लास्ट असणार आहे शेवटचा. तुम्ही जर अजूनही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच करा आणि अशाच व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर बघा आता समजा मी म्हणलं, मी त्यांचा मित्र आहे. मी त्यांचा
मित्र आहे. आता मी त्यांचा मित्र आहे हा सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसा बनेल? देअर वापरून. तर मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आय म्हणतात. म्हणून इथे घेतला आय. आय लागल्यानंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा तर घ्यायचाच आहे, पण आय लागल्यानंतर आय ला काय म्हणायचंय? एम. म्हणून इथे घेतलं एम. नंतर त्यांचाला काय म्हणतात? देअर. म्हणून इथे घेतला देअर. नंतर मित्र, याला इंग्लिश मधून काय म्हणतात? फ्रेंड. म्हणजे झालं आय एम देअर फ्रेंड. आता घेऊयात मी त्यांचा भाऊ आहे. मी त्यांचा भाऊ आहे. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय म्हणतात. म्हणून इथे घेतलं आय. नंतर आय जर लागला तर आय ला काय लागणार आहे? एम लागणार आहे. म्हणून इथे घेतलं एम. त्यांचा इंग्लिश मधून म्हणलं देअर. त्यांचाला इंग्लिश मधून देअर म्हणल्यानंतर भाऊला इंग्लिश मधून काय म्हणतात? ब्रदर म्हणतात. म्हणून इथे आलं ब्रदर. आय एम देअर ब्रदर. अशा प्रकारे आपला देअर सुद्धा कंप्लीट झाला. आता सगळेच आपले कंप्लीट झालेले आहे. आता पार्ट 3 मध्ये आपण याच्या पुढचा सुद्धा बघूया. आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.